प्रथमतः मान्यवरों को मैं साष्टांग दंडवत प्रणाम करता हूँ और आज पहली बार इनसे मुलाकात हुई है और बहुत खुशी हो रही है, बहुत आनंद हो रहा है कि इतना ज्ञान हमें इनसे मिला है। और अभी आप शरबत पी रहे हो, फिर भी मैं आपको गुजारिश करूँगा कि शरबत जैसे भी ख़त्म हो, खुद के लिए आपको एक ज़बरदस्त ताली बजानी है। वो क्यों बजानी है वो मैं 1-2 मिनिट में आपको बताऊंगा और मेरा बोलणं खत्म करूँगा। जेवढं पण सरांनी आपल्याला तळमळीने आणि आत्मीयतेने आपल्याला सांगितलं आहे आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, त्याच्यात एक प्लस गोष्ट आहे, हा कॉम्बो पॅक आहे। तुमच्या मुलांना तर सर्व काही मिळणारच आहे, पण शिवाय आपल्याला पण मिळतं। हे आपल्याला कुठेच मिळालेलं नव्हतं आणि मिळणारही नव्हतं काय। तर मला एक प्रश्न विचारायचा आहे, आपल्या सगळ्यांमध्ये म्हातारपण कोणाकोणाला येणार आहे? म्हातारपण कोणाकोणाला येणार? वृद्ध कोण कोण होणार? सगळ्यांना येणार नक्की। वृद्धाश्रमात कोणाकोणाला जायचंय? कोणाकोणाला जायचंय वृद्धाश्रमात? नाही, मी हे का विचारतो माहिती, ज्या काळी वृद्धाश्रम नव्हते ना त्या काळी गुरुकुल होते। ज्या काळी वृद्धाश्रम नव्हते त्या काळी गुरुकुल होते आणि आता ज्या काळात वृद्धाश्रम भरपूर आहेत, कचाकच आहेत, गच्च भरलेले, त्या काळी गुरुकुल नाही आहे। आणि तुम्ही, आपण, मी सगळे आपण भाग्यवंत आहोत। सोनीजींना मी स्पेशली थँक्स म्हणेल आणि सरांना आणि यांच्या टीमला मी स्पेशली थँक्स म्हणेल। तुम्ही त्यांना आवर्जून भेटा, काय मनापासून त्यांना आशीर्वाद द्या की तुमच्यामुळे आज आम्हाला गुरुकुल बघायला मिळतंय आणि आपलं जे भवितव्य फ्युचर आहे, जे तुम्ही कोणीच हात वर नाही केला, मला वृद्धाश्रमात नाही जायचं, त्याचं नीव, त्याची प्लॅनिंग हे गुरुकुल करणार आहे। हा प्लस पॉईंट लक्षात घ्या। सरांनी जे पण काही तळमळीने सांगितलं ते सगळं कुठे होणार आहे? ते ह्या गुरुकुलमध्ये होणार आहे। आज कॉन्व्हेंटच्या जमान्यामध्ये सगळीकडे इंग्लिश मीडियम, इंग्लिश मीडियम, इंग्लिश मीडियम। आज जिल्हा परिषदकडे कोणाचं लक्ष नाही, का नाही? शासनाचं पण नाही, का नाही? कारण आपण सगळे पळालोच कॉन्व्हेंटकडे, मग काय करायचं तिथे खर्च करून? तर अशा ह्या कॉन्व्हेंटच्या जमान्यामध्ये गुरुकुल उभं करणं, ते पण सरांशी आता छोटीशी आमची इंट्रोडक्शन झालं, माहिती झाली। खूप लांबून आलेले आहेत आपल्या महाराष्ट्रावर, आपल्या खास करून पुण्यावर त्यांनी प्रेम केलं आहे आणि मला खूप स्पेशली थँक्स म्हणेल की माझ्या पुण्याला त्यांनी प्राधान्य दिलं आणि इथे गुरुकुल चालू केलं आहे। तर मी खरंच त्यांना साष्टांग दंडवत करेल की आज एवढं छान काम आणि आपल्यासाठी ते आज आलेले आहेत। म्हणून प्रत्येक दोघं सरांनी पण आपल्याला सांगितलं की मी एकच कन्व्हिन्स करायचं आहे, शेजाऱ्याला विचारायचं, तुला वृद्धाश्रमात जायचं आहे? तुला वृद्धाश्रमात जायचं आहे? म्हातारपणी तो नाही नाही असं कसं? मग तुमची अपेक्षा काय, माझी अपेक्षा काय? माझ्या मुलांनी माझं म्हातारपण बघावं आणि माझ्यावर प्रेम करावं। आपल्याला काही जास्त अपेक्षा नाही त्यांच्याकडून, बरोबर? प्रेम करावं आणि आपल्यावर लक्ष द्यावं। जे आपले काही काळापूर्वी आपले आई वडील हे जीवन जगत होते, आपणही कामं करायचो, आत्ताची मुलंही कामं करतात, त्यावेळेस आपण शेजारी पाजारी माझ्या म्हाताऱ्यावर लक्ष दे, मी आलो शेतावर, ते द्यायचे। तर आपली अपेक्षा काही नाही आहे आणि त्यांनी आपल्यावर बघावं, हे जर संस्कार म्हणजे त्यांनी आधुनिक प्रगती पण करावी आणि माणूस म्हणून, जे सर म्हणायचे की माणूस म्हणून घडवणारी संस्था म्हणजे गुरुकुल, तर माणूस म्हणून त्यांनी घडावं आणि आपल्यावर लक्ष द्यावं असं प्रत्येकाला आपण सांगितलं पाहिजे। जे तुमची आज तळमळ, प्रामाणिकपणे स्वतःसाठी आपल्याला टाळ्या वाजवायच्या, स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या। कारण आपण आजपर्यंत भरपूर लोकांसाठी, वेगवेगळ्या व्यक्तींसाठी आपण टाळ्या वाजवल्या, स्वतःसाठी नाही वाजवल्यात। आणि तुम्ही, तुमच्या आईवडिलांचं पूर्वपुण्य आहे, वडिलोपार्जितांचं पूर्वपुण्य आहे, तुमचं एक पुण्यकर्म आहे स्वतःचं, आणि तुमच्या जे मुलं आहेत त्यांचंही काहीतरी भाग्य आहे की ते तुमच्या डिसिजनने इथे आलेले आहेत। म्हणून तुम्ही स्वतः लकी आहात आणि असंच आपण बाकीच्या आपल्या वडकीवासियांना आणि हडपसरवासियांना पण सांगूया की ही सुवर्ण संधी आहे, काय ही संधी डावलू नका आणि इथे आपल्या मुलांना आपण आणूया। धन्यवाद।